गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल सर अब्दुल सत्तार खान. मराठी निबंध लेखन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता. त्यामध्ये 565 संस्थानांपैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैदराबाद स्वतःला स्वातंत्र्य घोषित केल्यावर साहजिकच भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळा देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानाच्या आधिपत्याखाली येत होता. त्यातच हैदराबाद संस्थान एक होते. भारताच्या पोलीस कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण भारतात करण्यात आले. साहजिकच भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळा देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानाच्या आधिपत्याखाली येत होता. त्यातच हैदराबाद संस्थान एक होते. भारताच्या पोलीस कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण भारतात करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्यात 15 ऑगस्ट ऐवजी 17 सप्टेंबर रोजी एक स्वातंत्र्य मिळाले. या मराठवाडा मुक्ती संग्रामला आज 75 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याचा आज 75वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यातूनच मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न भाषिक प्रदेश साकारास आले. मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद इसवी सन 1570 ते 1614 च्या कालखंडात तारीख फरिश्तामध्ये मठवाडी असे झाल्याचे दिसून येते. निजामाचे पंतप्रधान सालारजंग पहिले यांनी 1870 राज्यांची नव्याने जिल्हाबंदी करून मराठी भाषिकांचा औरंगाबाद सुबा निर्माण केला व त्यास मराठवाडा असे नाव दिले. आज मराठवाडा महाराष्ट्राचा एक प्रादेशिक विभाग आहे. मराठवाड्याची भूमी संताची पावनभूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीतच आद्य कवी श्री मुकुंदराज, श्री चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, गोरो बाकाका, नामदेव, एकनाथ, जनाबाई यांच्यासारखे विश्ववंद्य संत निर्माण झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांची गांधी प्रणित मार्गावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे हा लढा धर्मनिरपेक्ष राहील आणि अहिंसक मार्गाने चालेल असा त्यांनी निश्चय केला होता. स्वामीजी 16 जानेवारी ते 17 सप्टेंबर 1948 पर्यंत जेलमध्ये होते. 1 डिसेंबर 1947 ते सप्टेंबर 1948 पर्यंत लढ्याचे रूपांतर तीव्र आंदोलनात झाले. जागोजागी होणारे सशस्त्र लढे आणि नांदेड जिल्ह्यातील उमरी बँक प्रकरण यात स्वामीजींनी खूप मनस्ताप झाला. परंतु स्वामी सतत कृती समितीच्या पाठीशी राहिले. भारतीय सेनेच्या सदर्न कमांडचे प्रमुख जनरल गोडार्ड यांनी ही योजना तयार केली होती. 13 सप्टेंबरच्या पहाटेपासून भारतीय फौजांनी आत्मविश्वासाने कारवाई सुरू केली. पोलीस ॲक्शनमुळे जनरल अल इद्रिस यांच्या नेतृत्वाखाली निजामी सैन्याची वाताहत झाली. पोलीस ॲक्शनची कार्यवाही 17 सप्टेंबर 1948 पर्यंत चालू राहिली. शेवटी 17 सप्टेंबर हा मंगलदिन उगवला. हैदराबाद भोवती असलेल्या निजामी फौजांनी लिंगमपल्लीपर्यंत माघार घेतली होती. भारतीय सेनाधिकाऱ्यांनी निजामी फौजांचे प्रमुख जनरल अल इद्रिस त्यांनी शरणगती पत्करावी असा संदेश पाठवला. त्याप्रमाणे 17 सप्टेंबर 1948 रोजी सायंकाळी निजामाने आपली शरणगती घोषित केली आणि आपल्या फौजांना युद्ध थांबवण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने निजामाची राजधानी हैदराबाद शहरात प्रवेश केला. तेथे मेजर जनरल चौधरींनी अधिकृतपणे निजामाचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस यांच्याकडून शरणगती पत्कारल्यानंतर मुक्तीसाठी महत्त्वाकांक्षी सैनिकी कारवाई पूर्ण झाली. पोलीस ॲक्शन नंतर हैदराबाद मुक्तीसंग्रामाची सांगता झाली. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा जनतेच्या विराट सामर्थ्याचा आणि ध्येयवृत्तीचा अभूतपूर्व आणि असामान्य विजय समजला जातो.
म्हणून 17 सप्टेंबर 1948 हाच खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्ती दिन आणि भारतीय संघराज्यात शामिल होण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।